क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्याजवळ त्यांच्या जन्मगाव नायगाव येथे भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता संपूर्ण विदर्भातून हजारो नागरिक रवाना झाले आहेत। विशेष म्हणजे नायगाव येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याकरिता राज्य शासनाने 200 कोटींचा निधी मंजूर केला आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यांच्या जन्मगावी पुण्याजवळील नायगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे। त्यांच्या स्मृती जतन करण्याकरिता नायगाव येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती। या मागणीला अखेर यश मिळाले असून राज्य शासनाने तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या निधीतून स्मारकासोबतच महिलांसाठी आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे। या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून यावेळी मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे, मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याकरिता विदर्भातून मोठ्या प्रमाणात जनसागर नायगावकडे निघाला आहे। ओबीसी नेते ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने विदर्भातून तब्बल 100 बसेस रवाना करण्यात आल्या आहेत। या बसेसमधून 10,000हून अधिक अनुयायी आणि कार्यकर्ते नायगाव येथे पोहोचणार असून हा सोहळा सामाजिक एकतेचे आणि महिला सशक्तीकरणाचे प्रतीक ठरणार आहे। पुण्याच्या जवळ नायगाव हे सावित्रीबाई फुलेचं जन्मगाव आहे आणि ते जे जन्मगाव आहे त्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारक बनावे अशी संपूर्ण देशातून मागणी होती। या सरकारने, महाराष्ट्र सरकारने, देवेंद्रजी फडणवीस साहेब असणाऱ्या सरकारने ती मागणी, जनतेची मागणी पूर्ण केली आणि त्या ठिकाणी जवळपास 200 कोटी रुपयाची तरतूद नायगावला सावित्रीबाई फुलेच्या जन्मगावी केली आणि राष्ट्रीय स्मारक म्हणून सावित्रीबाई फुलेचं त्या ठिकाणी व्हावं ही त्याच्या पाठीमागचं ध्येय आहे। एवढंच नाही तर संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये ती एक सावित्री सृष्टी निर्माण व्हावी आणि ते महिलांच्या सक्षमीकरणाचा केंद्रबिंदू बनावं या दृष्टिकोन सरकारने लक्षात घेऊन त्या ठिकाणी महिलांच्या प्रशिक्षण केंद्राचं सुद्धा भूमिपूजन ठरवलेलं आहे उद्याला 3 जानेवारी 2026ला। आणि तो जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन त्या ठिकाणचं हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे। सोबतच सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्या पुढाकारातून, सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या पुढाकारातून, सन्माननीय अतुल सावे साहेबांच्या पुढाकारातून हे सगळ्याच्या सर्व हा जो सावित्रीबाई फुलेचा जो राष्ट्रीय स्तरावरचा जो विषय आहे तो त्यांनी लावून धरला आणि एक सुंदर असं त्या ठिकाणी सृष्टी त्या निर्माण होणार आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात लाखो लोक त्या ठिकाणी पोहोचू राहिले आहे। इवन एवढंच नाही तर विदर्भातून आम्ही 150 बसेस त्या ठिकाणी चाललो आहे, म्हणजे जवळपास 10,000 लोक हे आमच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी पोहोचू राहिले आहेत आणि जवळपास 7,000 लोक त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि मोठा भव्यदिव्य कार्यक्रम आहे। सर्वांनी त्या ठिकाणी लोकांनी यावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करण्याकरिता नायगाव येथे होणारा हा महोत्सव ऐतिहासिक ठरणार आहे। विदर्भातून हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होत असल्याने हा कार्यक्रम सामाजिक चळवळीचे मोठे शक्ती प्रदर्शन ठरत आहे।